अनिल देशमुख यांना अहवालामध्ये क्लीन चिट नाही। एबीपी माझाच्या मुलाखतीमध्ये माजी न्यायमूर्ती चांदीवाल यांचा गौप्यस्फोट। आमच्या समोर पुरावे येऊ दिले नाहीत, चांदीवाल यांचा दावा। सचिन वाझेने शपथपत्रामध्ये अजित पवार, शरद पवार यांचं नाव घेतलं। वाझे आणि देशमुखांनी फडणवीसांनाही गुंतवण्याचा प्रयत्न केला। माजी निवृत्त न्यायमूर्ती चांदीवाल यांचा एबीपी माझावरती गौप्यस्फोट। अहवालातल्या बाबी कोणत्याही सरकारला पचनी पडणाऱ्या नाहीत, न्यायमूर्ती चांदीवाल यांचं वक्तव्य। काही अधिकाऱ्यांवरती कारवाईची शिफारस केल्याचा न्यायमूर्ती चांदीवाल यांचा एबीपी माझाच्या मुलाखतीमध्ये दावा। सलील देशमुख यांचा 40 लाखांच्या व्यवहाराचा व्हॉट्सअप मेसेज हा वाझेंनी दाखवला, मात्र साक्षी पुराव्याच्या नियमानुसार तो रेकॉर्डवरती घेतला नाही, चांदीवाल यांची माहिती। आयोगाकडे येण्याच्या आधी बाहेर वाझे आणि परमबीर यांची एक बैठक झाली, तसंच देशमुख आणि वाझे यांचीही एक बैठक झाली। शपथपत्र देऊनही अखेरच्या क्षणी परमबीर सिंह आणि वाझे यांनी साक्ष फिरवली। न्यायमूर्ती चांदीवाल यांचा गौप्यस्फोट। निवडणुकांमध्ये अशा प्रकारच्या मुलाखती म्हणजे दिशा बदलण्याचा प्रयत्न। चांदीवाल यांच्या मुलाखतीवरती सलील देशमुख यांची प्रतिक्रिया, तर मला यापूर्वीही गोवण्याचा प्रयत्न केल्याचं वक्तव्य। वाझेंचे आरोप बिनबुडाचे, चांदीवालांच्या मुलाखतीवरती अजित पवार यांची प्रतिक्रिया, तर मी महाविकास आघाडीमध्ये होतो, मात्र माझ्याकडे गृह खातं नव्हतं, अजितदादांचं वक्तव्य। देशमुखांनी फडणवीसांना अडकवण्याचे प्रयत्न कसे केले हे चांदीवाल यांनी सांगावं, रोहित पवार यांचं वक्तव्य। आयोगाचं काम वस्तुस्थितीचा अहवाल देणं असतं, क्लीन चिट देणं किंवा निर्णय देणं हे कोर्टाचं काम असल्याची ही प्रतिक्रिया। निवडणूक काळामध्ये अशा मुलाखती होत असतात। चांदीवाल यांच्या मुलाखतीवरती संजय राऊत यांची प्रतिक्रिया, तर असे रिपोर्ट मॅनेज केले जात असल्याचंही संजय राऊत यांचं वक्तव्य। जोगेश्वरी पूर्व मतदारसंघामध्ये शिंदे आणि ठाकरेंचे कार्यकर्ते भिडले। वायकरांचे कार्यकर्ते महिलांना वस्तूंचं वाटप करत असल्याचा ठाकरे गटाचा आरोप, दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांकडून दगडफेक। जोगेश्वरीमधल्या राडा प्रकरणामध्ये ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांवरती गुन्हा दाखल। वायकरांच्या मुलीचा पाठलाग, शिंदे गटाच्या महिला कार्यकर्त्यांच्या अंगावरती धावून गेल्यामुळे आणि जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड बंद केल्या प्रकरणामध्ये कारवाई। महिलांवरती हात उचलला, हेच का ठाकरे गटाचे संस्कार? जोगेश्वरी राडा प्रकरणामध्ये शिंदे गटाच्या शीतल म्हात्रे यांचा सवाल, ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांवरती कारवाईची मागणी। मुंबईमध्ये सर्वत्र शिंदे गटाकडून मतदारांना धान्य आणि पैशांचं वाटप केलं जातंय, अनिल परब यांचा आरोप। जोगेश्वरीच्या मातोश्री क्लबवरती कारवाईच्या मागणीसाठीच आम्ही गेलो होतो, अनिल परब यांचा खुलासा। शरद पवार गटाचे उमेदवार चरण वाघमारे यांच्यासह राष्ट्रवादीचे उमेदवार राजू कारेमोरे यांचे बंधू विजय कारेमोरे यांच्यावरती गुन्हा दाखल। मोहाडी पोलीस ठाण्यामध्ये मध्यरात्री दोन्ही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी घातला होता धिंगाणा। जो लोकांसाठी 365 दिवस फिरतो त्यांना जनता निवडून देणार। माहीम विधानसभा मतदारसंघामध्ये सदा सरवणकरच निवडून येणार, खासदार श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केला विश्वास। फडणवीसांच्या बॅगची तपासणी झाली, पण त्यांनी ना कोणता व्हिडिओ काढला ना कोणती आगपाखड केली। फडणवीसांच्या बॅग तपासणीचा व्हिडिओ पोस्ट करत भाजपची उद्धव ठाकरेंवरती टीका। साताऱ्यामधल्या माण खटाव मतदारसंघामध्ये स्वराज्य सेना पक्षाच्या उमेदवाराचा ट्रम्पेट चिन्हाचा तुतारी असा शब्दप्रयोग करून प्रचार। स्वाभिमानीनं प्रचाराच्या गाड्या पोलीस ठाण्यामध्ये नेल्या। उद्धव ठाकरे आज कोकणामध्ये, ठाकरेंच्या सावंतवाडी, कणकवली आणि मालवणमध्ये प्रचार सभा। देवेंद्र फडणवीसांच्या आज अकोला, नांदेड आणि नागपूरमध्ये सभा। फडणवीस काय बोलणार याकडे लक्ष। आज धुळ्यामधल्या दोंडाईच्यामध्ये अमित शहांची जाहीर सभा। जिल्ह्यातील महायुतीच्या सर्व उमेदवारांसाठी अमित शहा मैदानात। सभेसाठी 25,000हून अधिक नागरिक येणार असल्याचा अंदाज। भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा आज मुंबईच्या दौऱ्यावर, गरवारे क्लबमध्ये व्यावसायिकांसोबत संवाद साधणार। वाशिमच्या कारंजा विधानसभा मतदारसंघामध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची प्रचार सभा। भाजपचे उमेदवार सई डहाके यांच्या प्रचारार्थ सभेचं आयोजन। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा प्रचार सभांचा धडाका। पालघरमध्ये राजेंद्र गावित यांच्या प्रचारार्थ, तर बोईसरमध्ये विलास तरे यांच्या प्रचारार्थ शिंदेंची सभा।
मल्लिकार्जुन खरगे आज लातूर आणि सोलापूरच्या दौऱ्यावर. अमित देशमुख आणि सिद्धराम म्हेत्रे यांच्या प्रचारार्थ खरगेंची सभा. अजित पवारांची बीड आणि परभणीच्या पाथरी मतदारसंघामध्ये सभा. तर बारामती तालुक्यातल्या लोणी भापकर, जळगाव कडेपठार आणि मेडद गावामध्ये अजितदादा प्रचार करणार. ज्याने शिवसेना आणि मातोश्रीवरती आघात केला त्यांचा समाचार घेणार. सुषमा अंधारे यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवरती निशाणा. आता आम्ही अलीबाबा 40 चोर पार्ट 2 म्हणजेच देवेंद्र बाबा 40 चोर असा काढू सुषमा अंधारेंचा टोला. मातोश्रीच्या कलानगर परिसरामध्ये एकनाथ शिंदे यांचे पोस्टर. केलंय काम भारी, आता पुढची तयारी अशा आशयाचे पोस्टर. दादरच्या शिवाजी पार्क मैदानावरती 17 नोव्हेंबरला कोणत्याही राजकीय पक्षाची सभा होणार याचा निर्णय आता नगर विकास विभाग घेणार. ठाकरे गट, शिंदे गटासह मनसेकडूनही शिवाजी पार्कवरती सभेसाठी अर्ज. मुंबईमध्ये 85 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग असे 4349 गृह टपाली मतदार. त्यातील 1481 मतदारांचं आतापर्यंत मतदान. 16 नोव्हेंबरपर्यंत गृह मतदानाची संधी. विधानसभा निवडणुकीमध्ये मुंबईतून केवळ 8% महिला उमेदवार. 36 जागांसाठी एकूण 618 उमेदवार रिंगणात. यामध्ये महिला उमेदवारांची संख्या केवळ 49. शिंदे गटाकडून 4 तर ठाकरे गट, भाजप आणि मनसेचे 3 महिला उमेदवार. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती काही सोशल मीडिया अकाउंट्सच्या सर्व्हेलन्सवरती नागपूर पोलिसांची नजर. व्हॉट्सअप, टेलिग्राम वरती लक्ष ठेवण्यासाठी विशेष ह्युमन इंटेलिजन्सचा वापर. बेस्टप्रमाणेच एसटी महामंडळाची निवडणूक आयोगाला विनंती. आचारसंहितेमुळे कर्मचाऱ्यांचा दिवाळी बोनस रखडला असून तो देता यावा यासाठी महामंडळाची आयोगाला विनंती. अकोला पश्चिममध्ये 4 हिंदू आणि 1 मुस्लिम उमेदवार आणि त्यामुळे आता हिंदी आणि मराठी मतांचं विभाजन करण्याचा प्रयत्न होतोय. बच्चू कडू यांचा आरोप. आमदार नसताना झालेली विकास कामं महेंद्र थोरवे यांनी त्यांच्या नावावरती खपवले. अपक्ष उमेदवार सुधाकर घारे यांचा आरोप. आमदारांनी आणलेले 2900 कोटी गेले कुठे असाही सवाल. महायुतीचे उमेदवार किरण सामंत यांच्या पत्नी वर्षा या प्रचाराच्या मैदानात. कोकणातल्या राजापूर लांजा मतदारसंघामधून किरण सामंत निवडणुकीच्या रिंगणात. राजापूर लांजा साखरपा विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार राजन साळवी यांचा रिक्षातून प्रचार. तर दुसरीकडे बांधावरती राबणाऱ्या शेतकऱ्यांना मतदानाचं आवाहन करण्यासाठी कार्यकर्ते आणि पदाधिकारी शेतकऱ्याच्या बांधावर. संजय निरुपम यांचा दिंडोशी मतदारसंघामध्ये रिक्षावाल्यांसोबत संवाद. यावेळी प्रचार करताना निरुपम यांनी स्वतः रिक्षा चालवण्याचा आनंद घेतला. फेरीवाल्यांना रितसर परवाना दिला जातो, मग विना परवानगी फेरीवाले दिसतातच कसे? उच्च न्यायालयानं मुंबई महानगरपालिकेसह राज्य सरकारला फटकारलं. या संदर्भात पुढची सुनावणी आता 12 डिसेंबरपर्यंत तहकूब. मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये प्रदूषणानं घातक पातळी गाठली. हवेचा निर्देशांक 185 AQI वरती. अशा हवेमध्ये श्वास घेणं म्हणजे 5 किंवा त्याहून अधिक सिगारेट ओढण्यासारखं असल्याचं हवामान तज्ज्ञांचं मत. राज्यातील बहुतांश भागामध्ये थंडीला सुरुवात. दुपारी ऊन पडत असलं तरी हवेमध्ये गारठा. तर गुरुवारपासून काही भागांमध्ये पावसाचा अंदाज. वर्ध्याच्या हिंगणघाटमध्ये MIDC परिसरामध्ये एका कंपनीला भीषण आग. आगीमध्ये कंपनीचं मोठं नुकसान. आगीचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट. जळगावच्या खेडी शिवारातील आंबेडकर नगरमधील एका घरामध्ये गॅस सिलेंडरचा स्फोट. 4 घरं जळून खाक. वाळूचा उपसा करून वाहतूक करणाऱ्यांवरती भंडारा पोलिसांची कारवाई. JCB, 4 टिप्परसह 1 ट्रॅक्टर, 40 ब्रास वाळू साठा असा 1 कोटींचा मुद्देमाल जप्त. सलमान खान, शाहरुख खान नंतर आता ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना धमकी. लॉरेन्स बिश्नोईशी संबंधित पाकिस्तानी गँगस्टरने धमकी दिल्याची माहिती. झारखंडमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यामध्ये 43 जागांसाठी आज मतदान. सकाळी 7 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत मतदान होणार. 10 राज्यांमधील 31 विधानसभा मतदारसंघ आणि वायनाड लोकसभा मतदारसंघामध्ये पोटनिवडणूक. वायनाडमधून प्रियंका गांधी निवडणुकीच्या रिंगणात. उत्तर प्रदेशमधील मथुरेमधील रिफायनरीमध्ये मोठी दुर्घटना. स्फोटामुळे झालेल्या आगीमध्ये 8 जण होरपळले तर 3घांची प्रकृती गंभीर.
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.